फायनली आमचा हा हजारो किलोमीटरचा प्रवास हजारो लाखो आठवणी घेऊन संपेल. खरं ट्रकची टायरा बी रेतच पडले. हे दारूचा ट्रक, हे गोलट दारूचा ट्रक, दारूचा. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या फ्लॅटच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एंड दिसला नाही कारण आम्ही पाऊस पडल्यानंतर आम्ही जेवायला थांबल्यानंतर आम्हाला सगळ्यांना झोप आली. मग आम्ही 24ला जिथे कॉफी पिलेली झोप न यावी म्हणून तिथे आम्ही रूम घेतली आणि इथेच झोपलो. आता सकाळी उठलोय, म्हटलं आपण जेवण करूनच निघूया. मसाला पापड सांगितलेत, त्यांनी मेन कोर्स आणून दिला आहे. मसाला पापड नंतर आणतील, ते आम्ही डेझर्ट म्हणून खाऊ. चला, त्याच्या अगोदर आम्ही जेवण वगैरे करतो. गेला 1 तास झाला आम्ही इथे बसलोय. 1 तासात भांडण केली, तेव्हा कुठे आमचा मेन कोर्स आला आहे. स्टार्टर आम्हाला नंतर येईल. तर आम्ही जेवण वगैरे करून घेतो सगळ्यांची. कपडे असं असलं ना, असं असतं. आता जॅकेट घालून जॅकेट, हां, लगेच इज्जत दिलीच ती. ते तोंडा बिन अंगोली आवडी दिसतात. कपडे कुठं वाईट होणार रे. इथं रिबॉक, तिथं रिबॉक. जरा मेन्यू कार्ड घेऊन चाला या, कोणी बी ऑर्डर देईल तुला. असं काही नाही, आम्हाला रोट्या बी नाही आणल्या अजून. झाला टिश्यू पेपर मांग, टिश्यू पेपर से खाते हैं सब्जी. मेन कोर्स आया पौने घंटे बाद, आएगा रोटी भी आएगा. रोटी आएगा आधे घंटे बाद, उसके 1 घंटे बाद आएगा अपने का मसाला पापड. मसाला पापड आता डेझर्ट म्हणून खायला लागेल. चला बघूया. ओ भैया ऐको ना, ओ भैया सन्नाटा छा गया. अरे या बायका आल्या, नावरा गोंगाट भरले. पापड बोलले 4 पापड केले कडक. कांदा बी तर येतोय अंधी गे आहे. चला मी जेवण करून घेतो. कांदा बी तर कुठले कांदा बघ लागे नका रे इसलो यार. चला बास लेके देखा वो हाथ धोएगा. बक्कू मारेगा. क्या मारेगा? त्याजवळ ते रात्री लाईटाला पकडतो बा, 4-5 आगायला खाली डार भरले बाहेर. नाही, ते सकाळला तुडवलं असतील. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि निघायला खूप कंटाळा आलेला. आम्ही असं थोडा वेळवर लोळूया, कारण आराम होत नाहीये. सगळी चालू कर. आणि लोळता कंटाळा सगळ्यांना आलाय. मला सगळ्यांना कुठे गेला काय माहिती. जांभळा घेऊन आला. भेटली का कालची नाही, कालची दोन्ही व्हिडिओ. काल दोन पॅकेट घेतले. करू लागला. रागून नेमकं होतं. पुट्टी, ये तो खाने मजा आएगा. क्या खाने में मजा आएगा? काला मसाला तो खाली बसते. तो लाका ओली ना जांभळा ती चिपकते. चला जांभळं वगैरे खाऊन घेतो. हेल्मेट्स, जॅकेट सगळं चिकोल. जसा जसा खातात तशी झोप येते. जसा खाता तरी झोप येते. अजून डोले नीट नाही उतरत. 1-2 वारला चालू मला पहिली नाही बाबा, मला आम्ही कालच बसलो. तो गोल्या बोलते नको घराजीला बायकोची कटकट असते बोलते. एक दिवस खंजील उशीर तू वकील हो आपल्या जवळ. एक तर याचं ब्लॉग टीव्ही लावून बघायला लागतं घरात. वकील आहे ना. पहिली केस त्याची वर टेन्शन आहे आपलं. तुझी वाईट वकील. चला जांभळं वगैरे खाऊन घेतो आणि मग लगेच निघतो. चला आम्ही निघालो आता. आम्ही इकडे सगळे रेडी आहोत.
चला आमचा प्रवास चालू झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. आम्ही 24ला जेव्हा आलेलो तेव्हा आम्ही या हॉटेलमध्ये कॉफी पिलेली आणि इथून रात्री निघालेलो आम्ही. पण कॉफी पिल्यावर आम्हाला झोप आली आणि आम्ही मग गुणाला स्टे घेतला पुढे. आणि काल कसं झालं, आम्ही रात्रीचं जेवण केलं आणि आम्हाला नाईट गाडी चालवायची होती. रात्रीचं जेवण केलं आणि सगळ्यांना झोप आली. मग इथे येऊन स्टे घेतला. मग सकाळी आमच्यामध्ये एवढा आळस भरला, आम्हाला उठवलंच नाही, लोळतच बसलेलो सगळे. फायनली 4 वाजता संध्याकाळी आम्ही राईड स्टार्ट केली आहे. ऊन नाही आहे, ट्रॅफिक कमी आहे. पाहिजे तसं आता राईड करता येईल. चला आजचा दिवस आणि उद्या आम्ही असू घरी. फायनली आमचा हा हजारो किलोमीटरचा प्रवास हजारो लाखो आठवणी घेऊन संपेल. आणि या राईडमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे, आता मी 2016पासून मी बाईक राईड करतो आहे. पण 2026च्या या राईडमध्ये मला हायवे मिळाला, मड टेरेन मिळाला, वॉटर क्रॉसिंग्स मिळाल्या, स्नो राईड होती, ब्लॅक आईस राईड होती, ॲडव्हेंचर होता, सॉफ्ट रोड होते, हार्ड रोड होते, ऑफ रोड होता. आम्ही 3 स्टार हॉटेलमध्ये राहिलो, विदाऊट AC रूम म्हणजे नॉन AC रूममध्ये राहिलो, आम्ही शेअरिंगमध्ये राहिलो, आम्ही झोपडीत पण राहिलो. सगळं आम्ही एक्सपिरियन्स केलं. एक टायमाला आम्ही पंचपक्वान्न खात होतो, एक टायमाला आम्ही फक्त बिस्किट आणि पाणी पिऊन झोपलो. म्हणजे या राईडमध्ये मी सगळं एक्सपिरियन्स केलं. सगळं एक कंप्लीट फुलफिल्ड राईड होती ही. मेमोरेबल असेल आणि या मेमरीज सगळ्या मी माझ्या ब्लॉग्समध्ये साठवून ठेवल्यात. आणि तुम्हीसुद्धा माझ्या या सगळ्या राईड्स बघून एन्जॉय केलं. खूप खूप आभार. आणि तुम्हाला पण जर इन फ्युचर काही ट्रिप किंवा टूर्स करायच्या असतील, कुठे फिरायला जायचं असेल, तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करा. आणि तुम्ही ग्रुप टूर तुमच्या पद्धतीने पण प्लॅन करू शकता. या नंबरवर कॉल केला की तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. चला आता आपण आपली राईड कंटिन्यू करूया. बघूया आपण आज कुठपर्यंत जातो. आज तर आम्हाला इंदोरच्या पुढे जायचा प्लॅन आहे. कुठे चाललंय इकडं? खरं ट्रकची टायरा बी रेतच पडले. हे दारूचा ट्रक, हे गोलट दारूचा ट्रक, दारूचा दारू है क्या है फिर? अरे ॲम्ब्युलन्स वाले हो जे काय ट्रक आहे ना पूर्ण माझे पोंगाट भरले. ये चल. अरे हो हो राजा माझे हो. हो ना बाबा, धिंगाणा घेतला आहे नी माहिती आहे ॲम्ब्युलन्स तू. दारू सिंगले थांबला रे तू. हट्ट बेवडे. काहीतरी माल होता, मालाला आग लागले. अरे टायरा बिरा तुटून पडले ना त्यांची. तर चला आमचा प्रवास चालू आहे आणि रस्ता खूप सुंदर आहे. 2 लेन आहेत, सरळ एकदम रस्ता आहे, एक पण खड्डा नाही. फक्त प्रॉब्लेम आहे तो यांचा, मध्ये मध्ये येतात फक्त. तेवढं फक्त जपून चालवावं लागतं आहे. बाकी सूर्य बघा आणि रस्ता बघा, छान वाटतंय. काही त्रास नाही आहे, आरामात चाललो आहे आम्ही. आणि रस्ता सुंदर आहे, सिनरी आहे. लडाखची मजा मिस करतो आहे, पण घरी पण जायचं आहे. आपण घरच्या प्रवासाकडे चाललो आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही घरी पोचणार आहोत. आमचा प्लॅन उद्या दुपारीपर्यंत पोचायचा आहे. डे लाईटमध्येच आम्हाला घरी जायचं आहे. बघूया आता कसं काय होतं आहे. आम्ही 4 वाजता निघालो MP च्या सिरसावरून. लुकवासाच्या पुढे सिरसा आहे, सिरसावरून आम्ही निघालो.
तिथून आम्हाला इंदोर 370 किलोमीटर होता आणि आम्ही आतापर्यंत जवळजवळ 150 किलोमीटर पार केलं आहे. इंदोरला आम्ही काहीतरी खायला थांबलो तर भूक लागली तर, नाहीतर हा प्रवास असाच आमचा चालू राहणार आहे. चला आपण घरी जाऊया. घरची आठवण येते आता सगळ्यांनाच. सूर्य बघा मित्रांनो, सूर्य बघा किती सुंदर आहे. ढगांच्या आड लपलेला सूर्य मस्त वाटते बघ. डोकरा बा, टेकले डोकरा, अख्खा टेकले तरी फिरते. हसी मजाक करत चाललेला प्रवास उद्या संपणार. आम्ही पोचलोय ब्यावराला. स्टिकर घे ना. थांब एक मिनिट, थांबलोय. सगळे स्टिकर पाण्याने भिजले माझे. वेलकम. तर मित्रांनो आमची जर्नी चालू आहे आणि कधीपासून आमच्या पुढे एक गाडी होती MH47 Q2121. हॅलो, कैसे हो? अच्छा. मला आधी वाटलं गाडी आपल्या पनवेल वगैरेची असेल. हे आहेत नाशिकचे आहेत. जी, कैसे है आप? एकदम फर्स्ट क्लास. आप लोगों की जर्नी बहुत अच्छी रही. अच्छा लगा. लद्दाख से लेह लद्दाख से आप लोग लौट रहे हो. पहाड़ की ऊंचाइयों से समंदर की गहराइयों में आप लोग आए और सेफ गए, सेफ आए. इसके लिए आप लोग बधाई पात्र हो. आपको और आपकी पूरी टीम को बहुत बहुत बधाई हो. थैंक यू. अच्छा लगा आपसे मिलकर. अच्छा, आप स्पोर्ट्स में हो? अच्छा, मराठीतून बोलना. हो, मी स्पोर्ट्समध्ये आहे. व्हॉलीबॉल खेळतो. व्हॉलीबॉल खेळतोय. अच्छा अच्छा, स्टेट लेवलवर खेळतोस. नाईस नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. चला आमची जर्नी चालू आहे. आका बाप्पा मला दुलायचा. चला आम्ही बाईक स्विच केली आता. लालाला दिली माझी बाईक. आणि मी कृतिकची बाईक घेतली. चला आपण आता आपली जर्नी पुढे जाऊया. एक कॉफी ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला आता. तर चला आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला आहे. 202 किलोमीटर, ते 202 झालं ना? 203 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही एक कॉफी ब्रेक घेतला आहे. आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉपच आलो असतो त्या नाशिकवाल्यांनी जर थांबवलं नसतं तर. चला मग इथून कॉफी पिल्यानंतर आमचा डायरेक्ट डिनर ब्रेक होईल आणि त्यानंतर कुठे थांबू काय माहीत. आता तुमचा नाश्ता होतो आहे. चहा आणि परांठे सांगितलेत. बघूया आपण कुठपर्यंत जातो. क्लायमेट खूप छान झालं आहे बघा. आणि इकडे आपण लालाला रिव्ह्यू घेऊया लालाकडून. त्याला कैसा था गाड़ी? गाड़ी मस्त था, लेकिन मेरे से बहुत बड़ी गलती हो गई. काय क्या वाला? कौन सा वाला? इंटरकॉम नहीं लिया वो. अरे याला मी राजस्थानलाच सांगत होतो की इंटरकॉम घे. पण तेव्हा नको केलं. आणि आता जेव्हा मी हेल्मेट स्विच केले, गाडीसोबत हेल्मेट पण स्विच केला, 15-20 मिनटातच इंटरकॉम. आता बोलतो 10 मिनट ना. कैसा लगा? मजा आ गया. राइट पे आया लगा. वो गोल्या पहले ही बोल रहा था कि राइट पे खाली हम 3 लोग आए. 3 लोग आए. ऋतिक हाँ कर रहा है बस. अरे छोटू, कहीं तो देखा लगता है. ये तेरा थोड़ा किधर तो सुनेला लगता है. मालिक सुना तो होगा. छोटू फेमस भी है. आपके साथ जो रहता था फेमस छोटू. मैं हॉस्पिटल में क्या हो गया? नाइस. चला चहा पिऊया आपण. अरे हॉस्पिटल में क्या हो गया? चला चहा नंतर आमचा
इंडियन पिझ्झा आलाय. अबे, कैसा है टेस्ट? आएगा वही. परांठा विथ अमूल बटर. पराठा से कुछ याद आया क्या? क्या? हाँ हाँ, जो गोले नहीं खाया था. बी पराठा बुंड पराठा. वो डालने सकता ना बुंदी पराठा छोले भटूरे बट गोले चटूरे. हाथ में दिया. उधर जगह बैठे जाके. और गुलाब जामुन गुलाब जामुन. गुलाबजाम भारी होतं. मग त्याचा मग दाल मूंग दाल. भारी होतं आपण ना. घालूया दोन घाला आपण त्या. मी एकच खाला. तुझा भारी होता. हा आहे ना. माझ्या न्यू इनोव्हेशन. तुझा वाला भारी होता. तुला दिला तो तुला आलता नाही तो. हा तो तुझ्या कसा माहिती आहे का? चला आमचा परत ब्रेक संपला. प्रवास चालू झालाय आणि आता पुढचा ब्रेक असेल आमचा लंच डिनरसाठी. तो पण डायरेक्ट 200 किलोमीटर नंतर. आता 200 किलोमीटर नॉनस्टॉप चालू आणि मग परत थांबू आम्ही डिनरसाठी. चला तोपर्यंत आपण राईडची मजा घेऊया. चला मित्रांनो, आमची आजची जर्नी संपली. आम्हाला इथून घर 400 किलोमीटर आहे आणि आम्ही लेट पोचलो आहे. सो किचन बंद झालं आहे. आमचं जेवण बघा. कुठं रे आपलं जेवण? खाना पिना दाखव. इस पे दिन गुजारना पड़ेगा कारण आम्हाला रात गुजारना पड़ेगा. फिर दिन में जो खाएंगे नाश्ते में मिलेगा. क्या बोला? उल्लू म्हटलं उल्लू बनवले. दाल बाटी याच्याबद्दल मी तुम्हाला रूम मध्ये गेले सांगतो. कॅल्सी आपडली काही. दुधी पाणी वाटल्याचे मग शेवण जमणार. चार पाणी चार घालून जायचं. तीन दोन ये भी नहीं है ना. तीन पाणी का बोतल. बेटा प्यार से पिला रहा था. तू प्यार से पिला रहा था. हजम नहीं होता. सालो आले अरे दाल है गरम करनी है ये खाली.